नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालाय। बीडच्या नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये हा गोंधळ झाला। नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांचं कामकाज सुरू असताना दोन व्यक्ती त्यांच्या दालनात पोहोचल्या। यावेळी कामकाजासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारणा केली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं शिवीगाळ करत ते अंगावर धावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या प्रकरणात शैलेश फडके यांनी शेख निजाम अमीन आणि शेख इम्रान निजाम या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तक्रार केली आहे। मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाहीये। आमच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून जर काही गोष्टी चुकीच्या घडल्या असतील तर त्यावर आमची जी काही कार्यालयीन कार्यपद्धती आहे, जे काही शिस्त व अपील नियम आहेत त्यानुसार आम्ही कारवाई करत असतो। ती कारवाई करा म्हणणं हे चुकीचं नाही, परंतु कार्यालयात येऊन आरेरावी करणं, दमदाटी करणे, जोरात ओरडणे, कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप निर्माण होईल असं वर्तन करणे हे चुकीचं आहे। हे मी त्यांनाही त्याही दिवशी सांगत होतो, परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते आरडाओरड वगैरे करून ते हे केले, त्यांनी आमच्या कामकाजामध्ये अडथळा आणला। त्याबद्दल आम्ही रीतसर तक्रार सुद्धा दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।